साईराम. मी प्रियांका. आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. पुढील भाग दिनांक 9/12/1911. मी आज सकाळी उशिरा उठलो. उशिरा उठल्याने प्रार्थनेला उशीर झाला. प्रार्थना उरकली. नानासाहेब चांदोरकर आपल्या एका नोकरासह इथे आले. आणखी काही मंडळी आली आणि अगोदर जी मंडळी होती त्यापैकी काही जण आज निघून गेले. श्री चांदोरकर हे वृत्तीने खूपच चांगले आणि अगदी साधे ग्रस्त आहेत. मी मशिदीत गेलो व बराच वेळ तिथे चाललेल्या गोष्टी ऐकत बसलो. साई महाराज खूपच आनंदात होते. मी मशिदीत येताना माझा हुक्का बरोबर आणला होता. तो मी साई महाराजांच्या पुढे ठेवला. महाराजांनी तो ओढला. आरतीच्या वेळी महाराज एकदम तेजपुंज दिसत होते, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एकदम खूप तेज होते. आरतीनंतर लगेच त्यांनी सर्वांना निरोप दिला. मी तुमच्या बरोबर भोजनास येईन असे ते म्हणाले. माझ्या पत्नीला ते आजीबाई या नावाने हाक मारली. आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो तेव्हा तेथे आम्हास एक दुःखद वार्ता कळली. गेले काही दिवस आजारी असलेली श्री दीक्षित यांची मुलगी निवर्तल्याचे समजले, म्हणजे वारली. काही दिवसापूर्वी त्या मुलीला स्वप्न पडले होते की साई महाराजांनी तिला येथील निमवृक्षाखाली ठेवले. काल साई महाराज त्या मुलीचे निधन झाले असे म्हणाले. आम्ही या दुःखद घटनेबाबत बोलत बसलो. ती कन्या अवघी 7 वर्षाची होती. मी तिच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यास गेलो. तिच्या चेहऱ्यावर तेज जाळत होते. तिचा तो तसा चेहरा बघून मी इंग्लंडमध्ये असताना पाहिलेल्या मॅडोनाच्या चित्राची मला आठवण झाली. आम्ही राहत असलेल्या वाड्याच्या पाठीमागे त्या मुलीवर अंतिम संस्कार केले गेले. अंत्ययात्रेला मी हजर राहिलो व दुपारी 4 वाजेपर्यंत जेवण केले नाही. दीक्षितांवर झालेला हा आघात त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केला. त्यांच्या पत्नीला मात्र दुःखावेग आवरता येत नव्हता. प्रत्येकाला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. साई महाराजांच्या दर्शनासाठी चावडीत सूर्यास्ताच्या वेळी व शेजारतीच्या वेळी गेलो. रात्री मी, माधवराव देशपांडे, भीष्म व इतर मंडळी बराच वेळपर्यंत साई महाराजांबद्दल गप्पा मारीत बसलो. ठोसर यांना साई महाराजांकडून मुंबईला परतण्याची परवानगी मिळाली. ते उद्या सकाळी निघतील. दिनांक 10/12/1911. सकाळी माझी प्रार्थना संपण्यापूर्वी मुंबईचे सॉलिसिटर श्री दत्तात्रय चिटणीस आले. मी महाविद्यालयाचा स्वीकृत सदस्य असताना त्यावेळी ते महाविद्यालयात नुकतेच आले होते. साहजिकच ते माझे एक जुने स्नेही आहेत. त्यांच्या बरोबरच्या बैठकीतील गप्पा गोष्टीत गतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला. नेहमीप्रमाणे मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना व परत येताना आपल्या रोजच्या जागेवर बसले असताना दर्शन घेतले. दुपारच्या आरतीनंतर आम्ही सर्व परतलो. दुपारच्या भोजनाला काहीसा वेळ झाला. भोजनानंतर मी उपासनी बरोबर व त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांबरोबर गप्पा मारीत बसलो. ते साई महाराजांचे अगदी जुने भक्त नसले तरी एक प्रमुख भक्त आहेत. ते खूप चांगल्या स्वभावाचे व आनंदी वृत्तीचे ग्रस्त आहेत. साई महाराजांच्या सहवासात ते कसे आले आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती महाराजांनी कशी केली याची साध्यंत इतिहास त्यांनी मला कथन केला. साई महाराजांकडून त्यांना मिळालेला उपदेश मला सांगण्याची त्यांची इच्छा होती, पण इतक्यातच काही मंडळी आमच्या भोवती जमा झाली आणि सर्वांसमोर या गोष्टी व्यक्त करणे इष्ट नव्हे म्हणून त्या गोष्टी सांगणे त्यांच्याकडून राहून गेले. दुपारी मी साई महाराजांच्या दर्शनासाठी 2दा प्रयत्न केला, परंतु ते कोणालाही भेट देण्याच्या मनस्थितीत नव्हते. सायंकाळी मी त्यांचे चावडीजवळ दर्शन घेतले. नंतर मी साठे साहेब, चिटणीस आणि इतर मंडळींबरोबर बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. आज नरसोबाच्या वाडीहून गोखले नावाचे ग्रस्त आले. त्यांना केडगावच्या नारायण महाराजांचे व साई महाराजांचे दर्शन घेण्याचा आदेश झाल्याचे त्यांनी सांगितले. ते फार छान गातात. मी त्यांना रात्री काही भजने म्हणण्यास भाग पाडले. नानासाहेब चांदोरकर आज ठाण्याला परतले.
काही दिवसापूर्वी बाळासाहेब भाटे यांना एका अपत्य रत्नाचा लाभ झाला होता, पण दुर्दैवाने ते नवजात बालक आज सायंकाळी निधन पावले. फार वाईट घटना घडली. साई महाराजांनी आज दुपारी स्वतः काही औषध तयार करून घेतले. दिनांक 11/12/1911. सकाळची प्रार्थना खूपच छान झाली. त्या प्रार्थनेने मी अगदी भारावून गेलो. मन प्रसन्न झाले. नंतर मी दत्तात्रय चिटणीस यांना पंचदशीतील पहिल्या काही ओव्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी बसलो. ते खरोखरीच एक चांगले ग्रस्त आहेत. नंतर आम्ही दोघेही साई महाराजांच्या दर्शनास ते जेव्हा बाहेर निघाले व परत आले तेव्हा गेलो. महाराजांनी मला अनेक वेळा चिलीम व राधाकृष्णबाईंनी पाठवलेली द्राक्षेही दिली. माझा मुलगा बलवंत याला त्यांनी 2दा द्राक्ष दिली. दुपारी साई महाराज मशीद साफसूफ करण्यात गुंतले असल्याचे कळले, म्हणून मी त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला नाही. प्लेगच्या उद्भवलेल्या साथीचे निर्मूलन साई महाराजांनी करावे यासाठी शिर्डीतील गावकऱ्यांचे एक शिष्टमंडळ महाराजांकडे आले. रस्ते साफसूफ करा, स्मशाने व थडगी स्वच्छ करा आणि गरिबांना अन्नदान करा असा सल्ला साई महाराजांनी त्यांना दिला. दुपारची सर्व वेळ मी वृत्तपत्रांचे वाचन करण्यात आणि चिटणीस व इतरांशी बोलण्यात घालवली होती. उपासनी काहीतरी साहित्यिक रचना करण्याच्या कामात गर्क होते. सायंकाळी आम्ही साई महाराजांचे चावडीजवळ दर्शन घेतले आणि त्यानंतर शेजारतीला उपस्थित राहिलो. शेजारतीनंतर चिटणीस, त्यांचा एक इंजिनियर मित्र आणि इतर निघून गेले. 12/12/1911. काकड आरती सुरू व्हायची वेळ झाली असावी अशा समजुतीने मी व भीष्म सकाळी लवकर उठलो. पण आरतीपूर्वी तासभर अगोदर आम्ही उठल्याचे आमच्या मग लक्षात आले. नंतर मेघा आला व आम्ही आरतीला उपस्थित राहिलो. त्यानंतर मी प्रार्थना केली व साई महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत बसलो. मी त्यांचे ते बाहेर निघताना व बाहेरून परत येताना दर्शन घेतले. मधल्या काळात मी गोखल्यांची गाणी ऐकली. ते फार चांगले गातात. आज दुपारच्या भोजनाला काहीसा वेळ लागला, कारण मेघाला बेलाची पाने जवळपास कुठेही मिळाली नाहीत व ती मिळवण्यासाठी त्याला दूरवर जावे लागले होते. म्हणून दुपारची पूजा करायला 1:30 वाजेपर्यंत उशीर झाला. साई महाराज प्रसन्न चित्त दिसत होते. ते गप्पा गोष्टी व हास्य विनोद करण्यात मग्न झाले होते. दुपारच्या भोजनानंतर काही मिनिटे मी विश्रांती घेतली. त्यानंतर मी माझ्या परिचितांबरोबर मशिदीत गेलो. साई महाराज प्रसन्न चित्त दिसत होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली. जवळच पडलेले एक फळ त्यांनी उचलले आणि मला प्रश्न केला, या एका फळात किती फळे निर्माण करण्याची क्षमता आहे? मी उत्तरलो, या फळात जेवढे बिया असतील त्यांच्या 1000 पट. यावर साईबाबा हसून म्हणाले, पूर्वी येथे खूप सालस, देखणी व धार्मिक वृत्तीची मुलगी होती. तिने माझी सेवा केली व तिची चांगली भरभराट झाली. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी आम्हाला उदीचा लाभ झाला. नंतर महाराज संध्याकाळच्या वेळी जेव्हा फेरफटक्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चावडीच्या समोर उभे राहिलो. दर्शन घेऊन निवासस्थानी परतल्यावर भीष्म, गोखले, भाई व दीक्षित नावाचे एक तरुण ग्रस्त यांची गाणी ऐकत बसलो. माधवराव देशपांडे व उपासनी हे या कार्यक्रमात उपस्थित होते. संध्याकाळची वेळ खूपच मजेत आणि आनंदात गेली. दिनांक 13/12/1911. मी नेहमीप्रमाणे उठलो, प्रार्थना केली आणि आंघोळीचा बेत केला. पण गरम पाणी तयार नव्हते, म्हणून बाहेर येऊन गप्पा मारीत बसलो. साई महाराज बाहेर निघत असताना त्यांना मी लवून नमस्कार केला, म्हणजे वाकून नमस्कार केला व त्यानंतर आंघोळ केली. पंचदशीचे वाचन केल्यानंतर मी मशिदीत साई महाराजांच्या दर्शनास गेलो व आरती झाल्यानंतर परतलो. दुपारी 4च्या सुमारास मी बलवंत, भीष्म व बंडू यांच्या बरोबर गेलो. मी
बलवंत, भीष्म व बंडू यांच्या बरोबर गेलो. बंडूने माझा होका सोबत आणला होता. तो मी साई महाराजांच्या समोर पुढे केला. महाराजांनी तो ओढला. माधवराव यांनी माझ्याकरिता अमरावतीस परत जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचारले. तेव्हा साई महाराज म्हणाले, त्याबाबतचा निर्णय उद्या सकाळी मी काय तो घेईन. मशिदीत उपस्थित सर्वांना महाराजांनी निरोप दिला आणि मला मात्र पितृतुल्य असा अतिशय प्रेमळ सल्ला दिला. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा आम्ही महाराजांचे चावडी समोर दर्शन घेतले आणि त्यानंतर शेजारतीला उपस्थित राहिलो. भीष्मांनी पंचपदी नेहमीपेक्षा अगोदर सुरू केली होती. भाईंनी सुद्धा यावेळी एक वचन म्हटले. दिनांक 14/12/1911. बाहेर जाण्याच्या इच्छेने मी सकाळी लवकर उठलो. काकड आरतीस उपस्थित राहिलो. काहीशा घाई गर्दीत प्रार्थना उरकली आणि माधवराव देशपांडे यांच्या बरोबर मशिदीत साई महाराजांच्या दर्शनास गेलो. साई महाराज मला पाहून म्हणाले की मी उद्या किंवा त्यानंतर जाऊ शकतो. ते पुढे असे म्हणाले की मी अन्य कुणापेक्षा केवळ देवाची सेवा करावी. ते असेही म्हणाले की परमेश्वर जे देतो ते कधीच संपत नाही आणि मनुष्य जे देतो ते कधीच चिरंतन टिकत नाही. एवढे झाल्यावर मी परतलो. तेव्हा कल्याणचे दरवेश साहेब फाळके आलेले दिसले. ते जुन्या पद्धतीचे सद्ग्रस्त आहेत. त्यांच्या सोबत श्री शिंगणे व त्यांची पत्नी आहे. शिंगणे हे मुंबईतील एक उच्च दर्जाचे वकील आहे. त्यांच्याकडे एक वकिली वर्गही आहे. मी दुपारच्या माध्यानीच्या पूजेला उपस्थित राहिलो. दुपारचे भोजन मी बापूसाहेब जोग यांच्या बरोबर घेतल्यानंतर विश्रांतीसाठी लवंडलो म्हणजे कलंडलो. तोच मला एकदम गाढ झोप लागली. त्या झोपेमुळे मशिदीत जायला मला काहीसा उशीर झाला आणि मग मी चावडीजवळ गेलो. मी तेथून साई महाराजांना नमस्कार केला. त्यानंतर मी दरवेश साहेब व शिंगणे यांच्याशी गप्पा मारीत बसलो. थोड्या वेळानंतर भीष्मांनी नेहमीप्रमाणे त्यांचे दैनंदिन भजनाचा कार्यक्रम केला. दिनांक 15/12/1911. सकाळी प्रार्थनेनंतर मी शिंगणे व दरवेश फाळके यांच्याशी गप्पा मारीत बसलो. त्यांना हाजी साहेब या नावानेही संबोधिले जाते. त्यांनी बगदाद, मक्का व आसपासच्या सर्व स्थळांचा प्रवास केलेला आहे. त्यांच्याशी केलेल्या संभाषणात एक प्रकारचा आनंद मिळेल आणि त्यातून माहिती व बोध मिळत असे. साई महाराजांना ते खूप आवडत. ते त्यांना भोजन पाठवे व आदरयुक्त वागणूक देत असत. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना आणि मशिदीत परत येताना दर्शन घेतले. साई महाराज प्रफुल्लित दिसले. त्यांच्या सुखसंवादाने आम्ही मनोमन सुखावलो. भोजनानंतर काही वेळ मी पहुडलो म्हणजे जरा झोपलो आणि उठल्यावर माझा मुलगा बलवंत दिल्लीच्या वार्ता वाचत होता. ते आम्ही ऐकत बसलो. नंतर आम्ही मशिदीत गेलो. तेथे आम्हाला साई महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ झाला. रात्री शेजारतीला आम्ही उपस्थित राहिलो. दिनांक 16/12/1911. मला खूपच सर्दी झाल्याचे मला जाणवले. मी काकड आरतीस वेळेवर उठू शकलो नाही कारण मी अगदी पहाटे 3 वाजता उठलो होतो आणि पुन्हा गाढ झोपलो होतो. प्रार्थनेनंतर मी दरवेश साहेब फाळके यांच्या बरोबर गप्पा मारीत बसलो. सारासार विचार न करता त्यांना हाजी साहेब व हजरत या नावांनी संबोधले जाते. हिंदुत्वात सांगितल्याप्रमाणे त्यांना कर्ममार्गी म्हटले पाहिजे व त्या संबंधाने कित्येक दंतकथाही प्रचलित आहेत. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना व नंतर परत मशिदीत परतल्यावर दर्शन घेतले. ते प्रसन्न मनस्थित होते आणि गप्पा विनोदात रममान झाले होते. दुपारच्या आरतीनंतर मी वाड्यात परतलो. भोजन घेतले आणि अंमळ लवंडलो, पण झोपू मात्र शकलो नाही. अमरावतीहून अमृत बाजार पत्रिका
व मुंबई वकिलांचे 2 दस्तऐवज पाठवण्यात आल्याने मला वाचनाचा आनंद पुरेपूर उपभोगता आला. मोसमी खटला चालवण्यासंबंधी एक तारही आली. 3 दिवसापूर्वी वर्ध्यातील केस बाबत अशीच एक तार आली होती. परंतु साई महाराजांनी येथून निघण्याची परवानगी दिली नसल्याने मी नकार दिला. आजच्या तारेबाबतही तसाच निर्णय घ्यावा लागला. माधवराव देशपांडे यांनी माझ्या इथून निघण्याच्या परवानगीबद्दल विचारपूस केली तेव्हा साई महाराज म्हणाले की मी उद्या किंवा महिन्याभराने जावे. अशा प्रकारे माझ्या निघण्याचा प्रश्न निकालात निघाला. मी साई महाराजांना चावडीसमोर नेहमीप्रमाणे लवून नमस्कार केला आणि आरतीनंतर वाड्यात भीष्मांचे भजन ऐकत बसलो. महाराजांच्या दर्शनास आलेल्या नवीन भक्तांमध्ये श्री हाटे हे एक भक्त आहे. ते LM&S या परीक्षेत बसले आहेत. ते एक सज्जन तरुणग्रस्त आहेत. त्यांचे वडील अमरेली येथे न्यायाधीश होते व पुढे पालिठाण येथे दिवाण पदावर कार्यरत होते. मला वाटते त्यांच्या काकांना मी ओळखत होतो. दिनांक 17/12/1911 प्रार्थनेनंतर मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना व परतल्यानंतर दर्शन घेतले. ते खूप प्रसन्न मनस्थिती होते. त्यांनी केलेल्या विनोदामुळे आमची भरपूर करमणूक झाली. मेघराज बेलाची पाने आणण्यासाठी बाहेर गेला होता. तो काहीसा उशीर आल्याने दुपारच्या भोजनास उशीर झाला. दुपारी मी हाजीसाहेब फाळके व डॉक्टर हाटे, शिंगणे व इतरांबरोबर गप्पा मारीत बसलो. गोखले आज निघून गेले. संध्याकाळ होण्याच्या सुमारास मी मशिदीत गेलो. परंतु साई महाराजांनी मला व माझ्यासोबत असलेल्यांना लांबूनच नमस्कार करण्यास सांगितले. माझा मुलगा बलवंत याला मात्र त्यांनी जवळ बोलावून त्याला दक्षिणा आणण्यास सांगितले. आम्ही महाराजांना चावडी समोर व रात्री शेजारतीच्या वेळी वंदन केले. आज रात्री साई महाराज चावडीत झोपणार आहेत. दिनांक 18/12/1911 माझा घसा कालच्यापेक्षा आज जरा बरा आहे. प्रार्थनेनंतर मी शिंगणे, वामनराव पटेल व दरवेश साहेब यांच्याबरोबर गप्पा मारीत बसलो. दरवेश साहेब कल्याणचे असून त्यांचे संपूर्ण नाव दरवेश हाजी मोहम्मद सिद्दीक असे असावे. मी साई साहेबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले व नंतर ते मशिदीत परतल्यावर तेथे गेलो. ते म्हणाले की साईबाबा असे म्हणाले की मी माझी बादली भरली होती आणि निमवृक्षाच्या गार झुळकीचा आनंद उपभोगीत होतो. तर त्याच वेळी ते सर्व प्रकारचा त्रास सहन करीत होते आणि रात्रभर त्यांना झोप लागली नव्हती. साई महाराज खूप प्रसन्न मनस्थितीत दिसते. त्यांची पूजा करायला बरेच जण आले. माझी पत्नीही आली. दुपारच्या आरतीनंतर आम्ही परतलो आणि भोजनानंतर मी हाजीसाहेब, बापूसाहेब जोग व इतरांबरोबर गप्पा मारीत बसलो. संध्याकाळच्या सुमारास आम्ही मशिदीत गेलो आणि साई साहेबांजवळ बसलो. परंतु सूर्यास्त होत आल्याने पुरेसा वेळ मिळाला नाही. साई महाराजांनी आम्हाला निरोप दिला आणि आम्ही चावडी समोर उभे राहून नित्याप्रमाणे त्यांना वंदन केले. निवासस्थानी परतल्यावर मी भीष्मांचे भजन सुमारास आम्ही मशिदीत गेलो आणि साई साहेबांजवळ बसलो. परंतु सूर्यास्त होत आल्याने पुरेसा वेळ मिळाला नाही. साई महाराजांनी आम्हाला निरोप दिला आणि आम्ही चावडी समोर उभे राहून नित्याप्रमाणे त्यांना वंदन केले. निवासस्थानी परतल्यावर मी भीष्मांचे भजन ऐकत बसलो.